Hello my dear students, today we are going to discuss the second part of determination of hybridization state. Last lecture मध्ये आपण डिटर्मिनेशन ऑफ हायब्रिडायझेशन स्टेट याचा फर्स्ट पार्ट जो आहे तो ऍक्च्युअली पाहिला. त्या पार्ट मध्ये आपण काय डिस्कस केलं तर आपण डिस्कस केलं तिथे की हाऊ दी हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ ए मॉलिक्यूल गेट डिसाइड. त्यासाठी आपण दोन मेथड जे आहेत त्या स्टडी केल्या किंवा दोन टाईपचे फॉर्म्युले जे आहेत ते तिथे यूज केले. त्या बेसिसवर एक्झाम्पल सुद्धा आपण डिस्कस केले आणि तिथे फाइंड आउट केलं की एखाद्या मॉलिक्यूल मध्ये तो जो ऍटम आहे, सेंट्रल ऍटम ज्याला आपण म्हणतो, तो कुठली हायब्रिडायझेशन स्टेट तिथे शो करून तो मॉलिक्यूल जो आहे तो फॉर्म करतो. हे आपण जे आहे ते दोन्हीही फॉर्म्युले यूज करून जे आहे ते डिटेलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये हायब्रिडायझेशन स्टेट जी आहे ती कशी डिटरमाइन करतात हे डिस्कस केलं. काही रिमेनिंग कंडिशन तिथे होत्या ज्या आजच्या लेक्चरमध्ये जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे. दॅट्स वाय वी कॉल्ड इट ॲज अ डिटर्मिनेशन ऑफ हायब्रिडायझेशन स्टेट पार्ट 2. आता सेकंड पार्ट कशासाठी? टू डिसाइड दी हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ ए मॉलिक्यूल. सो हायब्रिडायझेशन स्टेट जी आहे एखाद्या मॉलिक्यूलची कशी डिटरमाइन करतात त्याच्यासाठी आणखीन एक कंडिशन कुठली तर ऑन द बेसिस ऑफ बॉन्ड पेअर्स. On the basis of bond pairs, how many number of bonds are formed? That means bond pairs जे आहेत त्या एखाद्या मॉलिक्यूल मध्ये किती फॉर्म झालेल्या आहेत त्या बेसिसवर सुद्धा आपण हायब्रिडायझेशन स्टेट जी आहे ती तिथे डिटरमाइन करू शकतो. त्या मॉलिक्यूलचा फॉर्म्युला कसा आहे त्याच्यावर आपल्याला बॉन्ड पेअर किती आहेत ते सुद्धा लक्षात येते आणि मग आपण तिथे हायब्रिडायझेशन स्टेट जी आहे ती तिथे डिटरमाइन करू शकतो आणि त्यावरून जे आहे ते जॉमेट्री सुद्धा डिसाइड करू शकतो. म्हणजेच काय तर दोन कंडिशन यूज करून आपण तिथे हायब्रिडायझेशन स्टेट जी आहे एखाद्या मॉलिक्यूलची काय असू शकते ते फाइंड आउट करू शकतो. कुठल्या दोन कंडिशन? फर्स्ट इट्स फॉर्म्युला, त्याचा फॉर्म्युला काय आहे, आणि सेकंड त्या फॉर्म्युल्यावरून त्या मॉलिक्यूल मध्ये किती बॉन्ड पेअर्स फॉर्म झालेले आहेत हे जर आपल्याला तिथे कॅल्क्युलेट करता आलं तर त्यावरून आपल्याला तिथे इझिली सांगता येणार की हायब्रिडायझेशन स्टेट जी आहे त्या पर्टिक्युलर फॉर्म्युल्याची किंवा त्या पर्टिक्युलर मॉलिक्यूलची ही काय आहे. आणि ते एक वेळ आपण डिसाईड केलं की त्यावरून आपल्याला जॉमेट्री जी आहे ती सांगता येते. सो त्यासाठी एक टॅब्युलर फॉर्म जो आहे तो इथे बनवलेला आहे, एक टेबल जो आहे तो इथे बनवलेला आहे ज्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत ते आपण इथे जे आहे ते पुट अप केलेले आहेत आणि मग त्यांच्या हायब्रिडायझेशन स्टेट कशा कॅल्क्युलेट करतात ते आपण इथे बघू. सो सिरियली वन बाय वन एक एक फॉर्म्युला आपण घेतला आहे त्यावर आपण तिथे त्याचा बॉन्ड पेअर्स जे आहेत त्यामध्ये त्या किती आहेत ते सुद्धा आपण पाहू. सो फर्स्ट फॉर्म्युला इज हियर, दॅट इज AB2. दोन आयटम्स आहेत ए आणि बी, कंपल्सरी ऑल कंपाऊंड मध्ये आपण ते घेतलेले आहेत इन जनरल. आणि फर्स्ट फॉर्म्युला काय घेतलेला? AB2. या AB2 फॉर्म्युलावरून आपल्याला हे दिसते की बी जे ऍटम्स आहेत ते 2 इन नंबर्स आहेत जे कंबाईन होतात ए सोबत. दॅट मीन्स एक ए ऍटम जो आहे तो दोन बी ऍटम सोबत जो आहे तो तिथे दोन बॉन्ड जो आहे तो तिथे फॉर्म करत आहे. दॅट मीन्स देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 बॉन्ड्स. दोन बॉन्ड फॉर्म होता याचा अर्थ काय? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 बॉन्ड पेअर्स. तिथे बॉन्ड पेअर्स किती असणार? 2. कारण फॉर्म्युला AB2. दॅट मीन्स दोन बी ऍटम्स एकाच ए ऍटम सोबत तिथे कंबाईन होत आहे. याचा अर्थ त्या AB2 मध्ये ए ऍटम जो आहे तो सेंट्रल ऍटम आहे आणि त्याच्या सराउंडिंगला बॉन्ड फॉर्मेशन कुठला ऍटम करत आहे तर बी ऍटम. सो नंबर ऑफ क्वांटिटी ऑफ बी ऍटम इज 2 अँड नंबर ऑफ क्वांटिटी ऑफ ए दॅट इज 1. That's why bond pairs किती फॉर्म होतात तर 2. इन जनरल इथे लोन पेअर्स आपण कन्सिडर करत आहे 0 फॉर ऑल कंपाऊंड. ऑल कंपाऊंड साठी आपण लोन पेअर जे आहेत ते 0 घेत आहे. जनरल कंडिशन आपण तिथे अप्लाय करत आहे. सो AB2 फॉर्म्युला आहे त्यावरून बॉन्ड पेअर्स ज्या राहतील त्या राहणार 2. लोन पेअर्स आपण घेणार आहे इथे कंपल्सरी, दॅट इज 0. ओनली बिकॉज ऑफ दॅट आपल्याला इथे हे समजते की AB2 या मॉलिक्युलर फॉर्म्युला असलेल्या कंपाऊंड मध्ये ए ऍटमने जे आहे ते तिथे
दोन बी सोबत जे आहे ते तिथे बॉन्ड फॉर्मेशन जे आहे ते करण्याकरता तिथे काय केलं तर ए ॲटम फॉर्म ए 2 हायब्रिड ऑर्बिटल्स. ए ॲटम जो आहे त्यांनी 2 हायब्रिड ऑर्बिटल जे आहे ते तिथे फॉर्म केले आणि त्या 2 हायब्रिड ऑर्बिटल्सनी बी ॲटम सोबत जो आहे तो तिथे कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो तिथे फॉर्म केला. सो दॅट्स वाय देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 हायब्रिड ऑर्बिटल्स. याचा अर्थ काय की 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे आहेत ते तिथे पार्टिसिपेट झाले हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये आणि तिथे 2 हायब्रिड ऑर्बिटल जे फॉर्म झाले. सो 2 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाले याचा अर्थ काय की एक ऑर्बिटल त्याच्यातला कंपल्सरी असतो तो म्हणजे एस ऑर्बिटल आणि सेकंड नंबर लागतो पी ऑर्बिटलचा. सो पी ऑर्बिटल तो एक आणि एक एस ऑर्बिटल म्हणजे हायब्रिडायझेशन पूर्ण राहणार तर एस. बॉन्ड पेअर्स 2 आहे. दॅट मीन्स सेंट्रल ॲटम जो आहे तो 2 हायब्रिड ऑर्बिटल तयार करत आहे त्यामुळे हायब्रिडायझेशन जे आहे ते राहणार एसपी आणि जेव्हा एसपी हायब्रिडायझेशन असते तेव्हा त्या मॉलिक्युलची जी जॉमेट्री आहे इन दॅट केस स्ट्रेट मॅनर मध्ये जॉमेट्री जी आहे ती आपल्याला तिथे दिसते त्या कंपाऊंडची. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे BeCl2 अँड अनदर वन इज CO2 कार्बन डायऑक्साइड. सो हा झाला फर्स्ट कंपाऊंड. Now, second compound is AB3. Formula is AB3. Again, central atom is A, and there are 3 B atoms. B atoms किती आहेत तर 3 B atoms आहेत तिथे. That means in between A and 3 B atoms there is a formation of 3 bond pairs. किती bond pairs तिथे फॉर्म होत आहेत तर 3 bond pairs जे आहेत तिथे फॉर्म होत आहेत. लोन पेअरची क्वांटिटी आपण किती घेणार आहे इथे तर 0 घेणार आहे. 3 बॉन्ड पेअर्स फॉर्म होत आहे म्हणजे 3 बॉन्ड्स फॉर्म होत आहेत इन बिटवीन ए अँड 3 बी ॲटम्स. सो याचा अर्थ काय हा जो AB3 मॉलिक्यूल आहे त्यामध्ये या ए ॲटमला 3 बी ॲटम सोबत बॉन्ड फॉर्म करण्याकरता तिथे 3 हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते फॉर्म करावे लागले by mixing 3 atomic orbitals. आणि जेव्हा 3 हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म होतात तेव्हा तिथे जे हायब्रिडायझेशन असते ते हायब्रिडायझेशन राहणार sp2. दॅट मीन्स whenever the bond pairs are 3 मॉलिक्युलर फॉर्म्युला एखाद्या कंपाऊंडचा जर AB3 असेल आणि त्यामध्ये बॉन्ड पेअर्स किती राहतील तर त्या 3 राहतील. अशा वेळेस हायब्रिडायझेशन जे आहे ते राहणार आहे sp2 आणि sp2 हायब्रिडायझेशन ज्या वेळेस येणार कुठल्याही मॉलिक्युलचं त्याची जॉमेट्री समजायची ट्रायगोनल प्लेनर. इट्स जॉमेट्री इन दॅट केस इज ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री. बेस्ट एक्झाम्पल इज बोरॉन ट्रायक्लोराइड और बोरॉन ट्रायफ्लोराइड BCl3 और BF3. सो ट्रायगोनल प्लेनर अशी जॉमेट्री जी आहे ते हे 2 मॉलिक्युल्स जे आहेत ते शो करतात किंवा याच्यासाठी बरेचसे जे sp2 हायब्रिडायझेशन शो करतात. का शो करतात कारण त्यांच्यामध्ये बॉन्ड पेअर्स किती आहेत तर 3 बॉन्ड पेअर्स फॉर्म झालेले आहेत. ओनली बिकॉज ऑफ that molecule show or the central atom of this molecule that is A show sp2 hybridization and form 3 hybrid orbitals. सो sp2 हायब्रिडायझेशन कशावरून काढलं बॉन्ड पेअर्स वरून. बॉन्ड पेअरची क्वांटिटी किती आहे तर 3. ठीक आहे. देन नेक्स्ट वन AB4 सेम कन्सेप्ट. सेंट्रल ॲटम आहे A तो 4 B ॲटम सोबत जो आहे ते तिथे 4 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड जे आहे ते तिथे फॉर्म करत आहे आणि जेव्हा 4 सिंगल बॉन्ड्स जे आहेत ते तिथे फॉर्म होतात याचा अर्थ काय की हा सेंट्रल ॲटम जो आहे तो 4 हायब्रिड ऑर्बिटल जो आहे तो तिथे फॉर्म करत आहे. इन दॅट केस whenever a formation of 4 hybrid orbital takes place that means there is a sp3 hybridization takes place only because of formation of 4 hybrid orbital. That 4 hybrid orbital contain 4 atomic orbitals which get mixed and recast and there is a formation of 4 hybrid orbital. कुठले 4 atomic orbitals तिथे मिक्स करतात 4 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होण्यासाठी तर एक s असतो आणि 3 p atomic orbital जेव्हा मिक्स होतात तेव्हा 4
हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते कुठलाही सेंट्रल ॲटम जो आहे तो फॉर्म करतो आणि ते 4 हायब्रिड ऑर्बिटल कुठले असतात तर त्यांना नेम दिलेला आहे sp3 आणि जी प्रोसेस तिथे होते त्याला आपण म्हणतो sp3 हायब्रिडायझेशन. सो इन केस ऑफ फॉर्म्युला AB4 बॉन्ड पेअर्स आर 4, लोन पेअर कंपल्सरी आपण इथे 0 घेतलेले आहेत. सो इन दॅट केस sp3 हायब्रिडायझेशन टेक्स प्लेस. sp3 हायब्रिडायझेशन जर एखादा मॉलिक्यूल शो करत असेल तर त्याची जॉमेट्री नेहमी राहणार टेट्राहेड्रल. सो टेट्राहेड्रल जॉमेट्री जी आहे ती आपल्याला इथे दिसते अलॉंग विथ द एक्झाम्पल दॅट इज CH4. दुसरं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल दॅट इज CCl4 म्हणजे मिथेन अँड कार्बन टेट्राक्लोराइड. असे हे एक्झाम्पल्स कशाचे तर sp3 हायब्रिडायझेशन. कशावरून डिसाइड केलं तर बॉन्ड पेअरवरून. बॉन्ड पेअर्स 4 असतील तर sp3 हायब्रिडायझेशन, बॉन्ड पेअर्स 3 असतील तर sp2 हायब्रिडायझेशन, बॉन्ड पेअर्स 2 असतील तर sp हायब्रिडायझेशन. नाउ द नेक्स्ट वन. फॉर्म्युला इज AB5. फॉर्म्युला कुठला आहे तर AB5. That means it contains 5 bond pairs. Why it contains 5 bond pairs? 5 bond pair कशा आहेत तर ऍक्च्युली सेंट्रल ॲटम दॅट इज A जो आहे तो 5 B ॲटम सोबत सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो तिथे फॉर्म करत आहे. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करत आहे म्हणजे तिथे 5 बॉन्ड पेअर्स जे आहेत ते तिथे इन बिटवीन 2 ॲटम जे आहेत ते तिथे शेअर केल्या जात आहेत. सो ओनली बिकॉज ऑफ दॅट नंबर ऑफ बॉन्ड पेअर्स आर 5. लोन पेअर्स आपण घेणार आहे इथे कंपल्सरी दॅट इज 0. सो ज्या वेळेस 5 बॉन्ड पेअर्स फॉर्म होतात याचा अर्थ काय की हा जो सेंट्रल ॲटम आहे A तो 5 बॉन्ड पेअर्स किंवा 5 B ॲटम सोबत सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्याकरता त्या ॲटम मधले 5 ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे आहेत ते तिथे मिक्सिंग अँड रिकास्टिंग करून तिथे 5 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म करतो आणि जे 5 हायब्रिड ऑर्बिटल्स तिथे फॉर्म होतात त्या 5 हायब्रिड ऑर्बिटल्सला आपण म्हणतो दॅट इज sp3d हायब्रिड ऑर्बिटल्स आणि जी प्रोसेस होते त्याला आपण म्हणतो sp3d हायब्रिडायझेशन. प्रोसेसला म्हणतो आपण sp3d हायब्रिडायझेशन आणि जे हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म होतात त्यांना नेम सेम तिथे तेच देण्यात आलेला आहे दॅट इज sp3d. जॉमेट्री इज ट्रायगोनल बायपिरामिडल. याची जॉमेट्री कुठली राहणार तर ट्रायगोनल बायपिरामिडल. बेस्ट एक्झाम्पल इज PCl5 phosphorus pentachloride. PCl5 that is phosphorus pentachloride हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल. नेक्स्ट वन AB6. फॉर्म्युला कुठला आहे AB6. या फॉर्म्युल्याकडे आपण जर पाहिलं तर सेंट्रल ॲटम आहे A आणि त्याच्यासोबत कंबाईन होत आहे 6B ॲटम्स. 6B ॲटम्स तिथे कंबाईन होत आहे एका A ॲटम सोबत. याचा अर्थ A आणि 6B ॲटम्सच्या मध्ये 6 बॉन्ड पेअर्स जे आहेत त्या तिथे फॉर्म होत आहे. सो 6 बॉन्ड पेअर्स फॉर्म करण्याकरता A ॲटमला 6 हायब्रिड ऑर्बिटल जे आहेत ते तिथे फॉर्म करावे लागले बाय मिक्सिंग 6 ॲटॉमिक ऑर्बिटल प्रेझेंट इन इट. So only because of that जे काही 6 हायब्रिड ऑर्बिटल्स तिथे फॉर्म होतात त्यांना आपण म्हणतो sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल्स. प्रोसेस इज नोन ॲज sp3d2 हायब्रिडायझेशन. सो जेव्हा फॉर्म्युला AB6 असतो बॉन्ड पेअर 6 राहणार अशा वेळेस sp3d2 हायब्रिडायझेशन जे आहे ते तिथे होते आणि sp3d2 हायब्रिडायझेशन मध्ये जॉमेट्री तिथे राहते ती राहणार ऑक्टाहेड्रल. That geometry is octahedral whenever the sp3d2 hybridization takes place. So example आहे SF6 सल्फर हेक्साफ्लोराइड. सल्फर हेक्साफ्लोराइड मध्ये सल्फर जो आहे तो सेंट्रल ॲटम आहे सराउंडेड बाय 6 फ्लोरीन ॲटम. सो 6 फ्लोरीन ॲटम आणि एक सल्फर ॲटम यांच्यामध्ये 6 बॉन्ड पेअर्स फॉर्म होतात आणि तिथे मॉलिक्यूल फॉर्म होतो SF6 दॅट इज सल्फर हेक्साफ्लोराइड. द लास्ट वन formula is AB7. Central atom is A, surrounded by 7 B atoms. So formula कुठला फॉर्म झाला तर AB7. That means
A ॲटमने 7B ॲटम सोबत तिथे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड जे आहेत ते फॉर्म केलेले आहेत. दॅट्स वाय बॉन्ड पेअर्स किती फॉर्म झाले तर 7. कारण 7 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड इथे आहेत. सो 7 बॉन्ड पेअर्स आर देअर. कंपल्सरी लोन पेअर्स आपण इथे घेत आहे 0. इन दॅट केस जे हायब्रिडायझेशन होते ते कुठलं होणार तर असं हायब्रिडायझेशन जे तिथे होणार जिथे 7 हायब्रिड ऑर्बिटल्स जो आहे तो हा A ॲटम फॉर्म करतो. सो 7 हायब्रिड ऑर्बिटल जे फॉर्म होतात विच इज फॉर्म बाय A ॲटम, they are named as sp3d3 hybrid orbital. That process is known as sp3d3 hybridization. So hybrid orbitalचं नेम आणि hybridization processचं नेम दोन्ही सेम, that is sp3d3. सो जेव्हा AB7 फॉर्म्युला असतो बॉन्ड पेअर्सची क्वांटिटी लक्षात ठेवायची 7 आहे कारण सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तिथे A ॲटम जो आहे तो इच B ॲटम सोबत जो आहे तो तिथे फॉर्म करतो. सो बॉन्ड पेअर 7 दोन पेअर्स आपण 0 घेतलेले आहेत. हायब्रिडायझेशन होणार sp3d3 आणि जॉमेट्री त्यावेळेस राहणार पेंटॅगोनल बायपिरामिड. इन दॅट केस जॉमेट्री किंवा शेप ऑफ द मॉलिक्यूल कसं राहणार पेंटॅगोनल बायपिरामिडल. बेस्ट एक्झाम्पल इज IF7. आयोडीन जो आहे तो 7 फ्लोरीन ॲटम सोबत जो आहे तो तिथे बॉन्ड फॉर्म करतो. दॅट मीन्स सेंट्रल ॲटम जो आहे तो आयोडीन आहे विच गेट सराउंडेड बाय 7 फ्लोरीन ॲटम आणि तिथे जॉमेट्री कुठली शो करतो तर पेंटॅगोनल बायपिरामिडल. हायब्रिडायझेशन कुठलं होत आहे तर sp3d3. वाय sp3d3 हायब्रिडायझेशन ओनली बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ 7 बॉन्ड पेअर्स. का 7 बॉन्ड पेअर्स आहेत कारण फॉर्म्युला आहे AB7. सेंट्रल ॲटम A जो आहे तो 7 B ॲटम सोबत तिथे 7 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करत आहे. दॅट्स वाय बॉन्ड पेअर्स आर 7. सो हे होतं एक टॅब्युलर फॉर्म. ही होती एक कंडिशन. दॅट मीन्स नंबर ऑफ बॉन्ड पेअर्स वरून आपण डिसाइड करू शकतो तिथे हायब्रिडायझेशन जे आहे ते कुठलं आहे. सो सिंपल कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा. फॉर्म्युला AB2 असेल तर बॉन्ड पेअर्स 2 राहतील. हायब्रिडायझेशन राहणार आहे. फॉर्म्युला जर AB3 असेल तर बॉन्ड पेअर्स जे आहेत त्या 3 राहतील. अशा वेळेस हायब्रिडायझेशन जे आहे ते sp2 टाईपचं राहणार. जॉमेट्री जी आहे ती ट्रायगोनल प्लेनर जी आहे ती तिथे जे आहे ती शो करतील. कुठल्या टाईपचे कंपाऊंड तर BCl3 or BF3 type of compounds. If formula is AB4 then number of bond pairs are 4. In that case sp3 hybridization takes place which show tetrahedral geometry. The best example is CH4 and CCl4. In case of AB5 number of bond pairs are 5. That's why hybridization takes place, that is sp3d, and its geometry is trigonal bipyramidal. In that case the best example is phosphorus pentachloride, that is PCl5. The another one, that is AB6, which contains 6 bond pairs. That's why hybridization is sp3d2. Its geometry is octahedral. Formula or best example, that is SF6. Next one is AB7. Bond pairs are 7. That's why hybridization is sp3d3. Its geometry is pentagonal bipyramidal. Example is IF7. So overall, this is determination of hybridization.